हॅलो वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या JEEच्या स्पेशल टॉपिक सिरीजमध्ये. ठीक आहे, आजचा क्वेश्चन स्पेसिफिकली असं काही PYQs वगैरे नाही आहे, पण आपण जे कन्सेप्ट शिकला त्याचं अप्लिकेशनशी रिलेटेड आहे. तर कन्सेप्ट काय आपला क्वेश्चनशी कसं रिलेट करायचं बघा, की आपल्याला सांगितलं आहे की अल्फा बीटा जो आहे दीज आर रूट्स ऑफ दिस इक्वेशन. आता तुम्ही इक्वेशन जे बघितलं समजा इथे काय इक्वेशन 3x² प्लस 2x प्लस 1 इक्वल टू 0, तुम्ही याचे रूट्स काढू शकता. ठीक आहे, तुम्ही याचे रूट्स काढू शकता, पण प्रॉब्लेम काय, जर तुम्ही याचे रूट्स काढले तर बघा डी काय भेटते तो. सो डी इक्वल टू आहे b² मायनस 4ac, तर b आहे 2चा स्क्वेअर मायनस 4, a आहे 3, c आहे 1. ठीक आहे, तर 4 मायनस 12 इक्वल्स टू मायनस 8 आपल्याला डी भेटला, तर बेसिकली लेस दॅन 0 आहे. सो देअरफॉर मी काय म्हणू शकतो की आपले रूट्स कसे आहे, इमॅजिनरी आहे. रूट्स आर इमॅजिनरी. मग इमॅजिनरी रूटसाठी तुम्ही जर का ही व्हॅल्यू सॉल्व करतो म्हटलं तर काय होणार आहे, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये क्वेश्चन जाईल. क्वेश्चन कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जा, व्हॅल्यू ॲड करा, प्लस मायनस करा. असं सॉल्व केलं तर प्रॉब्लेम होईल आपल्याला. काय प्रॉब्लेम होईल, कॅल्क्युलेशनमध्ये. मग सिम्प्लिफाय कसं करायचं, सिम्प्लिफाय करायची एक टेक्निक बघा काय आता, की ही जी व्हॅल्यू आहे समजा याला मी पकडलाय सध्या ए, याला पकडलाय समजा बी, तर आपल्याला माहिती हा आहे a³ प्लस b³ फॉर्म्युला. a³ प्लस b³ फॉर्म्युला काय असते की a प्लस बी त्याचा होल क्यूब मायनस 3 टाइम्स ab इंटू a प्लस बी. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हा फॉर्म्युला आहे आपला. म्हणजे आपल्याला दोनच व्हॅल्यू पाहिजे. कुठल्या दोन व्हॅल्यू पाहिजे, दिस इज बेसिकली सम अँड दिस इज बेसिकली काय, प्रोडक्ट आहे. मग सम आणि प्रोडक्ट म्हणजे समजा जर एखाद्या इक्वेशनचे रूट्स, आता लॉजिक बघा कुठून सुरू होते, इथून मला ही व्हॅल्यू काढायची आहे. इथे गेलो म्हणजे कॉम्प्लेक्स मध्ये चाललो आपण, ते सॉल्व नाही करायचं आहे. पण जर या केसमध्ये ही जर दोन व्हॅल्यू काढली मी, तर एक सम आहे, एक प्रोडक्ट आहे. मग सम आणि प्रोडक्ट कशामध्ये भेटते आपल्याला, की जर आपलं एखादी क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल की ax² मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स, आठवते तुम्हाला काय बनणार आहे, ते क्वाड्रॅटिक बनणार आहे. सम आपल्याकडे आहे, प्रोडक्ट आपल्याकडे आहे, तर काय बनणार आहे, ते क्वाड्रॅटिक बनणार आहे. मग जर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी जर आपल्या क्वाड्रॅटिकचा रूट, सपोज हा माझा एक रूट आहे की लेट्स से ॲज्युम करू की x इक्वल्स टू 1 मायनस अल्फा आणि 1 प्लस बीटा, सॉरी 1 प्लस अल्फा, याला जर का मी एक रूट पकडला, दुसरा रूट काय ऑब्व्हियसली 1 मायनस बीटा 1 प्लस बीटा, याला जर का रूट पकडून जर मी बनवलं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन, याला रूट पकडला, वी विल गो टू ट्रान्सफॉर्म इनटू अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर मी याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवलं तर मला काय भेटणार आहे, ए प्लस बी पण भेटणार, ए इंटू बी पण भेटणार. बघा सिम्प्लिफाय क्वेश्चन, ना मी कॉम्प्लेक्स मध्ये चाललोय ना मी रूट्स काढतोय. मी काय केलंय फक्त की एक लॉजिक, मला सम आणि प्रोडक्ट पाहिजे होता. सम आणि प्रोडक्टची व्हॅल्यू मी क्वाड्रॅटिक मधून घेऊ शकतो, आणि क्वाड्रॅटिक बनवण्यासाठी मला काय पाहिजे, फक्त एक इक्वेशन पाहिजे. आता इक्वेशन साठी एकदम सिंपल आहे की अल्फा बीटा याचे रूट्स आहे, मी इथून अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू काढतो. आता अल्फा आणि बीटा, अल्फाची व्हॅल्यू कशी काढायची, सिम्पली काय करायचं तुम्हाला, इथे सी अँड डी अप्लाय करा, म्हणजे कंपोनेंट डिव्हिडंड अप्लाय करा की एक्स प्लस 1, कारण की डिनॉमिनेटरला 1 आहे इथे, तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून पण सॉल्व करू शकता. कंपोनेंट डिव्हिडंड इझी पडते. एक्स प्लस 1 एक्स मायनस 1, तर 1 मायनस अल्फा प्लस 1 प्लस अल्फा आणि 1 मायनस अल्फा मायनस 1 प्लस अल्फा. कंपोनेंट डिव्हिडंडचा फॉर्म्युला आहे, तुम्ही 9th-10th मध्ये शिकले असणार. सो एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1 इक्वल्स टू अल्फा कॅन्सल, 1 प्लस 1 2 झाला, इथे मायनसने मल्टिप्लाय करा, प्लस 1 मायनस 1 कॅन्सल, मायनस 2 अल्फा झालाय. सो मायनस मायनस कॅन्सल, सॉरी 2 2 कॅन्सल, हा झाला आपला 1 अपॉन मायनस अल्फा. आपल्याला फक्त अल्फाची व्हॅल्यू पाहिजे. परत काय करायचं, रेसिप्रोकल घ्यायचं आणि त्याला मायनसनी मल्टिप्लाय करायचं. आता मी याचा घेणार रेसिप्रोकल. सो लेट्स टेक रेसिप्रोकल. सो अल्फा इक्वल्स टू, रेसिप्रोकल घेतला, खालचं वर आलं, वरचं खाली आलं. ठीक आहे, आणि मायनसनं मल्टिप्लाय करायचं आहे. सो एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 1 हे झालं आपलं अल्फाची व्हॅल्यू. जशी अल्फाची व्हॅल्यू भेटली तर आपलं काम काय, की हे अल्फाची व्हॅल्यू या इक्वेशनला काय करते, सॅटिस्फाय करते, म्हणजे आपलं काय बनणार आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो देअरफॉर आपलं इक्वेशन झालं 3 टाइम्स. ठीक आहे, तुम्ही मायनसनं आतमध्ये मल्टिप्लाय करू शकता इझिली. मायनसनं मल्टिप्लाय केलं ते झालं 1 मायनस एक्स, आणि खाली लिहिताना फक्त मी 1 प्लस एक्स लिहितो, सिमेट्री वाटते, बाकी काही नाही. मायनसनं मल्टिप्लाय केलं तर मायनस, आणि हा झाला प्लस.
सो आता 3 इंटू फक्त व्हॅल्यू पुट करायची, ती व्हॅल्यू किती आहे, ती व्हॅल्यू आहे आपली 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स त्याचा स्क्वेअर, ठीक आहे, प्लस 2 टाइम्स अगेन व्हॅल्यू किती आहे 1 मायनस एक्स इंटू 1 प्लस एक्स, ठीक आहे, आणि शेवटी काय प्लस 1, दॅट्स इट, प्लस 1 इक्वल टू 0. सॉल्व कसं करायचं, कम्प्लीट स्क्वेअर करायची गरज नाही, हा 1 प्लस एक्सच्या स्क्वेअरनी सगळ्याला मल्टिप्लाय करा, 1 प्लस एक्सचा जो स्क्वेअर आहे याने सगळ्याला मल्टिप्लाय करा, तर मला मिळालं 3 इंटू, हा तर डिनॉमिनेटर कॅन्सल झाला, फक्त काय राहिला आता 1 मायनस एक्सचा स्क्वेअर झाला, ठीक आहे, इथे 2 टाइम्स 1 मायनस एक्स होता, 1 प्लस एक्सचा स्क्वेअरनं मल्टिप्लाय केला तर एक स्क्वेअर आणि एक सिंगल टर्म कॅन्सल, फक्त राहिली 1 प्लस एक्स, आणि इथे आलं 1 टाइम्स 1 प्लस एक्सचा स्क्वेअर इक्वल्स टू 0. ठीक आहे, परत एकदा तुम्हाला करून दाखवतो, वरती करायचं असेल तर, ठीक आहे, काय केलं आहे मी, जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता की 3 टाइम्स हा 1 मायनस एक्सचा स्क्वेअर आहे, डिनॉमिनेटरमध्ये 1 प्लस एक्सचा स्क्वेअर आहे, ठीक आहे, याला मल्टिप्लाय केला 1 प्लस एक्सच्या स्क्वेअरनी सर्वांना, ते कॅन्सल झालं आहे. सेम लॉजिक इथे 2 टाइम्स 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स, याला मल्टिप्लाय केला 1 प्लस एक्सच्या स्क्वेअरनी, तर पॉवर 1 कमी झाला आणि 1 सोबत सिमिलरली 1 प्लस एक्सचा होल स्क्वेअर राहिला. राईट साईडला 0 न मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही, तसाच राहणार आहे तो 0. आता याला सिम्प्लिफाय करणं एकदम सोपं आहे, याला कम्प्लीट स्क्वेअर करा, 1 चा स्क्वेअर 1 मायनस 2x प्लस एक्स स्क्वेअर, ठीक आहे, प्लस 2 टाइम्स a मायनस b a प्लस b, सो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्लस अगेन 1 प्लस 2x प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. किती सिम्प्लिफाय होत चाललं इक्वेशन. आता फायनल इक्वेशन काढायच्या आधी एकदा मल्टिप्लाय करून घेऊ, 3 इंटू 1 3 मायनस 6x प्लस 3x स्क्वेअर प्लस 2 इंटू 1 2 मायनस 2x स्क्वेअर प्लस 1 प्लस 2x प्लस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता क्वाड्रॅटिक बघा कसं बनते आपलं, बघा 3x स्क्वेअर मधून 2 गेले, 1 राहिला, 1 आणि 1 2, सो बेसिकली 2x स्क्वेअर, ठीक आहे, नाईस. परत एक्स साठी बघा, एक्स कुठे कुठे आहे, प्लस 2x मायनस 6x, तो मायनस 4x, आणि कॉन्स्टंट 3 2 5 आणि 1 6 प्लस 6 इक्वल्स टू 0. आणखी सिम्प्लिफाय करायचं असेल तर करू शकता, पण काही गरज नाही असं मला वाटते. आता फक्त आपल्याला 2 गोष्टी पाहिजे, सम आणि प्रोडक्ट, दॅट्स इट. सो फ्रॉम दिस पॉइंट, ठीक आहे, तुम्ही डिवाइड करू शकता 2 ने करायचं असेल तर, बट फ्रॉम दिस पॉइंट सम ऑफ रूट्स, सो लेट a प्लस बी, जे आपल्याला भेटते रूट्स इथे, a प्लस बी इक्वल्स टू मायनस b बाय b किती आहे मायनस 4/2, सो मायनस मायनस कॅन्सल, 4/2 इक्वल्स टू 2 झाला. सिमिलरली प्रोडक्ट a इंटू बी इक्वल्स टू काय असते, c बाय a, c किती आहे 6, a किती आहे तुमचा 2, सो आन्सर आहे 3. प्रोडक्ट भेटला, सम भेटली, फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे आणि तुमचा आन्सर आला. व्हॅल्यू किती आहे बघा, a क्यूब b क्यूब इक्वल्स टू, सो करेक्ट आन्सर इज a प्लस b चा स्क्वेअर करायचा आहे, तो a प्लस b किती भेटला 2, सो 2 चा स्क्वेअर मायनस 3 टाइम्स a इंटू बी किती आहे, a इंटू बी आहे 3, अगेन a प्लस बी किती आहे, तो आहे शायद 2, ठीक आहे, a प्लस बी पण किती आहे 2 आहे. आता क्वेश्चनचा आन्सर 2 चा स्क्वेअर 4 3 त्रिक 9 दुनी 18 18 झाले, 18 मधून 4 गेले, मायनस 14 आय गेस इज द राईट आन्सर. अच्छा, तर लिहिण्यामध्ये काहीतरी चुकला, एक स्क्वेअर नाही, इथे क्यूब पाहिजे, a चा क्यूब, सो a प्लस बी चा क्यूब, 2 चा क्यूब 8 8 मायनस आहे, तो बेसिकली करेक्ट आन्सर आहे मायनस 10. सो आपल्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय भेटला आपल्याला, दिस इज इक्वल्स टू मायनस 10 इज द राईट आन्सर. ठीक आहे, लिहिण्यामध्ये माझी चुकी झाली, इथे मी स्क्वेअर लिहिलं, थोडं लिहिता लिहिता भावना मी बह गया आदमी, पण समजून घ्या, इथे क्यूब आहे, तर 2 चा क्यूब झाला 8. आता या क्वेश्चनून तुम्हाला काय महत्वाचं आयडिया माहित पडली बघून घ्या. मी क्वेश्चनला बिना सॉल्व करता, कारण की इमॅजिनरी होत चाललं होतं, कॉम्प्लेक्स रूट भेटले असते आणि कॉम्प्लेक्स साठी सॉल्व करावं लागलं असतं, मोस्ट पॉसिबली युलर फॉर्म्युला लावून किंवा डी मोवियस थेरम लावून, पण तेवढं न करता आपण या इक्वेशनला ए बी पकडलं, तिथून क्वाड्रॅटिक बनवलं. आणि का बरं क्वाड्रॅटिक बनवलं, कारण की इथे मला सम आणि प्रोडक्ट भेटत होतं. सम प्रोडक्ट माहित असेल तर मी क्वाड्रॅटिक बनवू शकतो, क्वाड्रॅटिक मध्ये ट्रान्सफॉर्म केला आणि मग त्याचं मला काय भेटले,
आन्सर भेटला, व्हॅल्यूज भेटल्या, रूट्सची कंडिशन भेटली. अशा प्रकारे आपण क्वेश्चन सिम्पली सॉल्व्ह करू शकतो. सॉरी, फक्त क्वेश्चनला आणि त्याची वे ऑफ थिंकिंगला आपल्याला एक चॅनल द्यायचा, एक पाथ द्यायचा की हे केल्याने ते होणार आहे, ते केल्याने ते होत आहे. इथे विचार करताना फ्युचरचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे गिवन काय, ते गिवन कसं यूज करायचं हे जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. फ्युचरमध्ये करायला खूप सारं आहे आपल्याकडे. क्वाड्रेटिक मधून आपण कॉम्प्लेक्समध्ये जाऊ शकतो, पण डज इट वर्थ इट, डज इट वर्थ किंवा इज इट वर्थ असं काही समजून ॲज्युम डोक्यात टाकायचा प्रश्न एक की असं होऊ शकते का, इट डझंट वर्थ इट. एवढं सारं काम करण्यामध्ये काहीही फरक पडणार नाही, काही फायदा होणार नाही, आणखी क्वेश्चन कॉम्प्लेक्स होईल. त्याच्यापेक्षा जर आपण त्याला ट्रान्सफॉर्म करून सॉल्व्ह केलं तर आपला क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होते. मला पूर्ण एक्सप्लेन करायचं होतं म्हणून मी टाइम घेतलाय, नाही तर मी या प्रोसेस नंतर डायरेक्ट इथे आलो असतो, डायरेक्ट ट्रान्सफॉर्म केलं असतं आणि तुम्हाला क्वेश्चन इझिली आन्सर लवकरात लवकर भेटलं असतं. ठीक आहे, तर समजलं असेल तर लाईक शेअर करत चला, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या क्वेश्चनमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.